श्री स्वामी समर्थ। तर मी घेतलेल्या 1-2-3 हिरव्या मिरच्या आणि लसूण, 1-2-4-5 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि ह्याला आता पेस्ट तयार करून घेते ह्याची। तर आपला मसाला तयार आहे, हिरवा मसाला। तर चला वडा बनवायची आपण तयारी करूया, भाजी फोडणी देऊया। तर बटाटा वड्याची भाजी तयार करून घेऊया। आता मी घालून घेते, कढई गरम झालेली आहे ते तर थोडंसं जिरा मोहरी, जो आपण हिरवा मसाला तयार केला होता तो परतून घेते, मसाला तळून घेते। कढीपत्ता चिरून घातलेला आहे, कढीपत्ता मसाला तळला गेलेला आहे। हळद घालून घेऊया, जिरे धने आणि बडीशोप याचा थोडासा मसाला घालून घेऊया। बटाटे उकडून मॅश करून ठेवलं होतं, घेऊया। चवीनुसार मीठ, थोडंसं काळं मीठ करून घेते। या भाजीला साधी सिंपल करत आहे। बटाट्याची भाजी तयार आहे, कटवड्याची। आता हे भाजी थंड होत आहे, तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। ह्याच कढईमध्ये आपल्याला एकाच भांड्यामध्ये आपल्याला सर्व काही करायचं आहे। तर थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे, भाजी काढून घेतलेलं आहे, तेच कढई आहे आणि ह्यात घालून घेते मी 2 कांदे घेतले होते मोठे मोठे, त्याला असं लांब लांब चिरून घेतलंय। आता ह्याला सुद्धा मसाला आपल्याला तयार करायचा आहे ना, कट करायला। तर त्यासाठी कांदा आपण तळून घेऊया, लालसर कांद्याचा रंग लालसर येईपर्यंत आपण ह्याला तळून घेऊया भाज्या। या कांद्याला ह्यातच घालून घेऊया 4-5 लवंग, दालचिनीचा तुकडा, काळे मिरे हे सुद्धा घालून घेऊया। फक्त मसाल्यामध्ये मी एवढंच वापरणार आहे। असा तर घरचा गरम मसाला आहे, तरी सुद्धा म्हटलं दालचिनी आणि लवंग घालावं। तर चला ह्याला भाजून घेतो छान। कांद्याचा कलर चेंज व्हायला आलेला आहे। तर अद्रक घालून घेऊया, आलं लसूण हे सुद्धा थोडंसं परतून घेते। 1 चमचाभर खसखस सुद्धा घालून घेते, तरी यायला पाहिजे ना आपल्याला। आणि त्यातच घालून घेते थोडंसं 1-2-3 चमचा खोबऱ्याचं कीस, 3 चमचा घालून घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार। तर हे सुद्धा छान असं भाजून घेते। मसाला खोबरं सर्व काही मसाला चांगला भाजला गेलेला आहे। मी याला काढून थंड करून घेते। मसाला थंड झालेला आहे, आता मिक्सरच्या जारमध्ये घालून आपण ह्याचं वाटण तयार करून घेते। मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलाय मसाला। आता कोथिंबीरच्या 10-12 काड्या काढून घेते, ते सुद्धा काड्या घालून घेऊया। कटला खूप छान चव येते। वाटण तयार आहे, फोडणीची तयारी करूया। कढई घेतलेला आहे, त्यात घालून घेऊया तेल गरम झालेला आहे, थोडंसं जिरा मोहरी घालून घेते। जो वाटण आपण तयार केला होता तो वाटण घालून घेतलेला आहे। आता छान ह्याला परतून घेते। कांदा खोबरा मसाला आपण छान परतून घेते। ह्याला तेल सुटायला पाहिजे छान पैकी। जितका चांगला मसाला आपण परतून घेऊ तितकं चांगलं म्हणजे कट छान येतो। 1 टोमॅटो घेतला लाल बघून आणि तो बारीक बारीक चिरून घेतला, ते सुद्धा घालून घेते आणि ह्याला छान असं परतून घेते या मसाल्याला। आणि तो टोमॅटो लवकर शिजावा म्हणून थोडंसं मीठ घालून घेते चवीनुसार। छान मसाला तळला गेलाय। आता घालून घेऊया मसाले, आपले घरचेच बेसिकली मसाले आहेत, जे लाल तिखट, घरचा काळा मसाला, हळद, धनिया पावडर 1 चमचा। सर्व मसाले तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। मीठ तर पहिलेच घातलेला आहे। मसाला छान परतून घेऊया। मसाला जळू नये, करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालून घेते। मिक्सरच्या जारमध्येच घालून घेतलेला आहे। छान अजून थोडंसं शिजून घेते या मसाल्याला। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते। असा तर मसाला छान शिजला गेलेला आहे। आता घालून घेते मी पाणी।
पाणी घालून घेतलेलं आहे. आता याला छान उकळी आणूया, 1-2-4 उकळी आणूया. कट यायला पाहिजे ना वर, तर त्यासाठी छान उकळून घेऊया याला. कट किती छान आलेला आहे. तर आपलं कट तयार आहे. तर चला अजून 1-2 मिनिटं ह्याला उकळी आणते. चला आपलं हे छान उकळलेलं आहे कट. आता हे काढून घेते आणि आपलं वडे तयार करायला घेते. आपल्याला वडे करायचे आहेत, तर त्या बेसनाचा घोळ तयार करायचा आहे. तर मला जेवढं लागते तेवढं मी पीठ घेते वड्यासाठी. वडा बनवायचा आहे ना, त्यासाठी जेवढं पाहिजे तेवढं मी पीठ घेते. तर आपल्या आवडीनुसार तुम्ही पीठ घेऊ शकता, कम जादा करू शकता. तसं तर 2 वाट्या बरोबर आहेत, 2 वाट्या बस होतात. चवीनुसार मीठ, चिपटीभर हळद, कलर यावा म्हणून थोडंसं हळद, ववा घालून घेते. लागल तसं आपण ह्याचं घोळ तयार करूया. छान याला असं फेटून घेतलेलं आहे. हे बघा आपला घोळ किती छान तयार झालेला आहे, फ्लफी झालेला आहे. आता ह्याला 5 मिनिटं साईडला ठेवूया ह्याला. आता ही भाजी थंड झालेली आहे, ह्याचे वडे तयार करून घेऊया. तर आपल्याला चपटे हवे असेल तर चपटे, या गोलमध्ये पाहिजे असेल तर गोलमध्ये आपण असे छोटे छोटे लिंबाच्या आकाराचे आपण गोळे तयार करून घेऊया, एक साईजचे. तर आपले वडे तयार झालेले आहेत, गोल करायचे. चला बस झाला, नाश्त्यापुरतं म्हटलं तर बस झालेलं आपल्याला. चला याला तळाला घेऊया. आता करायला घेऊया वडे. तर मी चमच्यानं सोडते, मला तेलाची भीती वाटते. तर हे बघा तेल सुद्धा गरमच आहे. तर चला, तर बघा किती छान आपले वडे तळायला लागलेत. वाव, आपले वडे सुद्धा तळलेले आहेत. बघा किती छान झालेले आहेत. कट तयार आहे, वडा तयार आहे. तर चला तर मग आता वाढायला घेऊया गरमागरम कट वडा. चला तर मग या आता कट वडा खायला. बाकीचं नंतर न काढते, सगळ्याला गरमागरम द्यावं लागणार आहे. कटवडा म्हटल्यावर गरमागरमच वाढावं लागणार आहे. तर आता पुरतं काढलेली आहे. चला गॅस बंद करून घेते. तर बघा आपला कटवडा तयार आहे. तर किती छान असं आपलं संडे स्पेशल झालेला आहे. तर चला, तुम्ही ब्रेड सोबत सुद्धा खाऊ शकता. आपला कट तयार आहे, वडा तयार आहे. तर चला तर मग या तर मग गरमागरम कटवडा खायला. तर ही रेसिपी कुणाकुणाला आवडली त्यांनी लाईक शेअर जरूर करा. पावासोबत सुद्धा खाऊ शकता तुम्ही. अशी ही रेसिपी झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? छान वाटली तर लाईक शेअर जरूर करा, कमेंट करा. चला तर मग या मग गरमागरम कटवडा खायला.